नमस्कार. जगतविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी माया दणके. मी ऑनलाईन स्वराज्य सारथी. मी पेशाने पोलीस इन्स्पेक्टर आहे. गेली 16 वर्ष झालं पोलीस खात्यात काम करते आणि गेली 3 वर्ष झालं मी एका वेगळ्या मिशनवर काम करत आहे. मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स या साठी ऑलिम्पिक गेम्समध्ये महाराष्ट्रातून 100 खेळाडू पाठवणे हे माझं ध्येय आहे. आजचं जे आपलं जगतविख्यात पुस्तक आहे अगदी जबरदस्त असं पुस्तक आहे आणि लेखक पण खूप जबरदस्त आहेत. सो कांट हर्ट मी, मास्टर युअर माइंड अँड डिफाय दी ओड्स असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाच्या नावावरूनच तुम्हाला खूप जास्त एनर्जी, मोटिवेशन मिळाल्यासारखं वाटत असेल. सो पुस्तकाचं नावच इतकं जबरदस्त आहे. सो आपण आपल्या पुस्तकाच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. मी माझी स्क्रीन शेअर करते. येस, जस्ट अ मिनिट. येस, स्क्रीन दिसते माझी. ग्रेट. कांट हर्ट मी, मास्टर युअर माइंड अँड डिफाय दी ओड्स हे पुस्तकाचं नाव आहे. ऑथर आहेत डेव्हिड गोगिन्स आणि त्यांनी 12/4/2018 रोजी 364 पानांचं हे पुस्तक त्यांनी पब्लिश केलं आणि एक जगतविख्यात पुस्तकामध्ये हे पुस्तक गणलं जातं. सो खूप असं जबरदस्त हे पुस्तक आहे. यस, स्क्रीन दिसते माझी? दिसत असेल, माझा आवाज क्लिअर येत असेल तर यस टाईप करा. ओके, थँक्यू सो मच. पुढे जाऊया. आपण लेखकाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. डेव्हिड गोगिन्स द वर्ल्ड टॉप एन्ड्युरन्स ॲथलेट आहेत. हे मिलिटरी लीडर, मिलिटरी म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही परीक्षांमध्ये पास होणारे आणि नेव्ही सीलची, एअरफोर्स कंट्रोलरची आणि अनेक वेगवेगळ्या तिन्ही दलातल्या एक्झाम्स ते पास झाले आणि एकमेव अशी व्यक्ती आहे अमेरिकेतली की त्यांनी ह्या तीनही दलातल्या अगदी कठीणातल्या कठीण एक्झाम ते पास झालेले आहेत. अल्ट्रा डिस्टन्स सायकलिस्ट आहेत, ओव्हरवेट पर्सन्स आहेत. त्यांनी ओव्हरवेट होते, त्यांचे 145 किलो वजन होतं, तर त्यांनी त्यांचं वजन कमी केलं आणि पुलअप्स मध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. 4200 पुलअप्स करण्याचं त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. 60 पेक्षा जास्त अल्ट्रा मॅरेथॉन त्यांनी त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहेत. ट्रायथलॉनचे रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर. एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, एक मोटिवेशनल रायटर आहेत आणि रिटायर झालेले आहेत. युनायटेड स्टेट्स नेव्ही सील मधून ते रिटायर झालेले आहेत. बफेलो, न्यूयॉर्क, अमेरिका येथील त्यांचा जन्म आहे. यस, हे लेखकाविषयी थोडक्यात माहिती होती. पुढे जाऊया आपण. हे पुस्तक का वाचावं या पुस्तकाबद्दल मी थोडंसं सांगेन. या पुस्तकामध्ये 11 चॅप्टर आहेत आणि तुम्हाला प्रत्येक 11 चॅप्टर मध्ये एक चॅलेंज, प्रत्येक चॅप्टरला लेखकाने एक चॅलेंज दिलेलं आहे. ते चॅलेंज जर तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी करायचं असेल तर नक्कीच हे चॅलेंज ऍक्सेप्ट करा. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि प्रत्येक डेला मी एक चॅलेंज सांगेन, ते चॅलेंज लिहून ठेवा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा की हे मी करते का. यस, आर यू रेडी फॉर दिस चॅलेंज? चॅलेंज असं टाईप करा कमेंट बॉक्स मध्ये आणि पुढे जाऊया आपण. येस, थँक्यू सो मच. पुस्तक का वाचावं? डू यू नो हु यू रिअली आर अँड व्हॉट यू आर केपेबल ऑफ? जर तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात हे माहिती करून घ्यायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा. आणि तुम्ही कशासाठी केपेबल आहात, तुमच्या क्षमता कितीपर्यंत आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर या पुस्तकाची बुक समरी शेवटपर्यंत नक्की पहा.
आर यू क्रेझी फॉर दिस बुक? या येस. आता आपण पुढे जाऊया आपल्या प्रेझेंटेशनला, मूळ प्रेझेंटेशनला पुस्तकाच्या, की की आपल्यातील प्रत्येकामध्ये जेनेटिक लिमिटेशन्स असतात असं एका अ, पुस्तकामध्ये, लेखकाच्या पुस्तकामध्ये हे वाक्य आहे. हे वाक्य लेखकाचं नाहीये, तर हे पुस्तकातलं वाक्य जे आहे ते लेखक डेव्हिड हा एका ठिकाणी गेले होते, MIT इंजिनिअरिंग कॉलेज तिथे गेले होते, आणि तिथे खूप उच्चभ्रू असं ते अमेरिकेतलं कॉलेज आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्या लेक्चर चालू होतं. तिथे तो लेक्चर म्हणतो की आपल्यातील प्रत्येकामध्ये काहीतरी जेनेटिक लिमिटेशन्स असतात, की जेणेकरून आपण आपल्याला जे काम करायचंय ते आपण काम करत नाही. सो त्यामुळे ना आपल्यात आपण आपल्या योग्य अशा मोठ्या गोष्टी करू शकत नाही, असं त्या लेक्चरचं म्हणणं होतं. त्यावेळेस त्या हॉलमध्ये असणारे सगळ्या व्यक्तींनी हे वाक्य ऍक्सेप्ट केलं की यस आहेत, माझ्यात लिमिटेशन्स आहेत. परंतु ज्यावेळेस डेव्हिडला विचारण्यात आलं की तुला काय वाटतं, त्यावेळेस तो म्हणाला की मला हे मान्य नाहीये. डेव्हिड त्यावेळेस म्हणतो की आपल्यातील प्रत्येकातच जेनेटिक लिमिटेशन्स असतात, हे वाक्य चुकीचं आहे. 100% लोकांसाठी हे वाक्य योग्य ठरू शकत नाही, कारण त्यात बरेचसे वॉरियर्स असतात आणि तो मी एक वॉरियर आहे. त्यावेळेस त्यांनी एक उदाहरण दिलं डेव्हिडने, हिरॅक्युलस या फिलॉसॉफरचं उदाहरण दिलं. त्या हिरॅक्युलसने सांगितलं होतं की फायटिंग युद्ध मैदानामध्ये जर 100 योद्धे असतील तर त्या 100 योद्ध्यातले 10 फक्त तिथे बॉडीली प्रेझेंट असतात. 80 लोक जे असतात ते जे 10 लोक आहेत ते करत काहीच नाही. 80 लोक जे असतात ते फक्त वेळेवर येणे, वेळेवर जाणे आणि फक्त ऍक्टिव्हनेस म्हणजे वेळेचं पालन करणे, कर्तव्याचं पालन करणे म्हणून तिथे थांबलेले असतात, करत काहीच नाहीत. 9 जे लोक असतात ते 9 लोक जे असतात ते रिअल फायटर असतात, म्हणजेच युद्धामध्ये फायटिंग करणारे असतात. मात्र एक जो असतो तो रिअल वॉरियर असतो. ओनली वन इज वॉरियर, आणि तो वॉरियर मी आहे. त्यामुळे प्रत्येकालाच 100% लोकांना हे वाक्य खरं ठरत नाही. त्यामुळे मला हे वाक्य मान्य नाही, असं त्यामध्ये तो सांगतो. सो तुम्हाला काय वाटतं की आपल्यातील प्रत्येकात जेनेटिक लिमिटेशन्स असतात, हे तुम्हाला मान्य आहे का? आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की यस, माझ्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स आहेत, मला माझ्या घरच्या खूप जबाबदाऱ्या आहेत, माझी फिजिकली माझे लिमिटेशन्स आहेत, मी या गोष्टी करू शकत नाही, किंवा मला भाषेचं लिमिटेशन येतं, मी मराठी बोलते मात्र इंग्लिश किंवा हिंदी चांगल्या प्रकारे, स्पॅनिश, रशियन या तर खूप दूरच्या ह्या गोष्टी, या भाषा शिकण्यास मला लिमिटेशन आहेत. अशा अनेक लिमिटेशन्स आपल्या समोर असतात. तर तुम्हाला वाटतं का की या लिमिटेशन्स आपल्या समोर असतात म्हणून? तर जर ह्या लिमिटेशन्स तुमच्या समोर असतील तर या लिमिटेशन्सला दूर करा, कारण या पुस्तकाची बुक समरी तुम्हाला या सगळ्या लिमिटेशन्स पासून बाहेर काढेल. यस, आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. खूप छान आहे पुस्तक, इंटरेस्टिंग वाटतंय. कमेंट मध्ये लिहा. येस, थँक्यू सो मच. येस, आता आपण रिअल आपल्या डेव्हिड कडे जाऊया. डेव्हिड म्हणतो की माझं जे लहानपण आहे, बालपण जे गेलेलं आहे, बालपणापासून मोठ्यापर्यंत रॅसिझम, वर्णभेद, सेक्सिझम, इंजुरीज, डिवोर्स, डिप्रेशन, ओबेसिटी, ट्रॅजेडी अँड पॉवर्टी, या सगळ्यामध्ये माझं बालपण अगदी खंगून निघालेलं आहे. या सगळ्यांचा मी बळी ठरलेलो आहे. तरी पण मी एक वॉरियर आहे, आणि त्यामुळेच मला हे वाक्य पटत नाही. आय होप यू आर रेडी. इट्स टाइम टू वॉर विथ युअर सेल्फ.
तुम्ही तयार आहात का तुमचं युद्ध तुमच्या स्वतः सोबत लढण्यासाठी? आर यू रेडी? तर रेडी असं टाईप करा आपल्या या कमेंट बॉक्स मध्ये. येस, पुढे जाऊया आपण चॅप्टर 1 कडे जाऊया. मी सांगितल्याप्रमाणे चॅप्टर 11 चॅप्टर या पुस्तकामध्ये आहे. चॅप्टर 1 मध्ये त्याने थोडं त्याच्या फॅमिली संदर्भात आणि त्याच्या वडिलांसंदर्भात थोडीशी माहिती दिलेली आहे. पॅराडाईज रोड हा अमेरिकेतली अगदी उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. प्रत्येक अमेरिकनचं ड्रीम म्हणजे पॅराडाईज रोड. तिथे उद्योगपती, फुटबॉल प्लेयर, प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेयर असे राहायचे. मोठे मोठे सगळे उद्योगपती राहायचे तिथे. प्रत्येकाच्या दारामध्ये रोल्स रॉयस, मर्सिडीज, ब्लॅक कॉर्वेट अशा गाड्या असायच्या. आणि ऍब्सोल्युटली डेव्हिडच्या पण दारात याच गाड्या उभ्या असायच्या. आणि या सगळ्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहिल्यामुळे लोकांना पण असं वाटायचं की डेव्हिड गोगिन्सची ही जी फॅमिली आहे ती खूप सुखी आणि आनंदी आणि ऐश्वर्यात वाढणारी ही फॅमिली आहे. डेव्हिडच्या आईचं नाव होतं जॅकी आणि वडिलांचं होतं नाव ट्रनिस गोगिन्स होतं. ट्रनिस गोगिन्स हा खूप मोठा उद्योगपती होता आणि ट्रनिस गोगिन्सचा बफेलो हा एक शहर आहे न्यूयॉर्क मधलं. जसं मी सांगितलं की न्यूयॉर्क मध्ये बफेलो या शहरामध्ये आपला डेव्हिड गोगिन्सचा जन्म झालेला आहे. तर तिथे स्केटिंग रिंक होता डेव्हिडच्या वडिलांचा आणि त्या स्केटिंग रिंकचा गल्ला खूप जबरदस्त, कारण सगळे मोठे मोठे उच्चभ्रू व्यक्ती तिथे यायचे आणि तिथे खूप मोठा त्यांचा पैशाचा अकाउंट जमा व्हायचं. दिवसभर डेव्हिडची आई ते अकाउंट मधले पैसे जमा करण्याचं काम करायची आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती सगळं काम करायची. 5 ते 6 वाजेपर्यंत दिवसभराचा गल्ला जमा करायची. मात्र तिचं कुठलंही अकाउंट नव्हतं, बँक खातं नव्हतं, तिच्या नावावर कुठलं क्रेडिट कार्ड नव्हतं किंवा तिच्या नावावर कुठली अशी रक्कम नव्हती. म्हणजेच ती त्यातल्या एकाही रुपयाची मालकीन नव्हती. दिवसभर ती काम करून पण आणि रात्री 10 नंतर 7 वाजताच्या आत त्यांना जेवण उरकावं लागायचं डेव्हिड आणि डेव्हिडच्या दोन्हीही भावंडांना. आणि त्यानंतर 7च्या नंतर त्यांना रात्रभर स्केटिंग रिंक मधले टॉयलेट क्लिनिंग, फ्लोअर क्लिनिंग ही कामं करावी लागायची. जे दिवसभरामध्ये स्केटर्सनी जे वापरलेलं असतं फ्लोअर्स वगैरे हे सगळी स्वच्छ करण्याची कामं ही तिन्ही मायलेकरं करायची. म्हणजेच यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की जरी या पॅराडाईज रोड या ऐश्वर्यात डेव्हिड गोगिन्स राहत असला, या अशा उच्चभ्रू वस्तीत राहत असला, तरी मात्र त्याच्या आईला आणि डेव्हिडला याबद्दल कसलंच हे नव्हतं. म्हणजे त्या ऐश्वर्यामध्ये ते बिलकुल राहत नव्हते. येस, सॉरी. येस, त्यामुळे डेव्हिडच्या अभ्यासामध्ये सकाळी जी शाळेमध्ये जायचा तो फक्त नावालाच जायचा. शाळेमध्ये तो ऍक्च्युली अशी 2 हातांची उशी आहे अशी तो त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे की माझी 2 हात म्हणजे माझी 2 उशी असायची आणि त्यावर माझं डोकं ठेवून मी झोपी जायचो. शाळेमध्ये काय शिकवतायत मॅम हे मला काहीच कळत नव्हतं. मला वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं आणि मला काहीच समजत नव्हतं अभ्यासातलं. सो ही माझी परिस्थिती होती. तर हे वयाच्या 6व्या वर्षापासून 4थ्या-5व्या वर्षापासून डेव्हिडची ही अशी अवस्था होती. सो तर व्हायलन्सला खूप सामोरं जावं लागायचं त्याच्या आईला. सतत डेव्हिडची आईला त्याचे वडील मारायचे, मारहाण करायचे, काम नाही ऐकलं तर मारहाण करायचे. त्यामुळे सतत ह्या व्हायलन्समुळे डेव्हिडची आई सुद्धा खूप कंटाळली होती. एके दिवशी तर इतकं जबरदस्त त्याला डेव्हिडच्या आईला म्हणजे जॅकीला मारलं. वरच्या मजल्यावरून तिचे केस धरून खालपर्यंत ओढत आणलं त्याच्या वडिलांनी. त्यामुळे जॅकीला खूप त्रास झाला. तिला खूप सगळ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या
आणि या सगळ्या व्हायलन्सला तो डेव्हिड आणि डेव्हिडची आई लहानपणापासून सामोरे जात होते. ही अशी अवस्था डेव्हिडची होती. सो ही अशी अवस्था डेव्हिडची होती. लहानपणापासून वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच डेव्हिडला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागायचं. सो आपण आता वेळ झालेली आहे आपली. आपण आजचा पाठ इथे थांबूया. तुम्हाला ही बुक समरी ऐकायला खरंच इंटरेस्ट वाटतोय का? कमेंटमध्ये टाईप करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इम्पॅक्ट आयोच्या स्टेप्स डोनेट करायला विसरू नका. तुम्ही डोनेट नक्की करा, कारण अनेक गरजूंना त्याची गरज आहे. त्यासोबतच तुमचं विजन बुक, तुमचं गोल बुक वाचा, कारण तुमच्या ध्येयासंदर्भातील ज्या काही 10 गोष्टी तुम्हाला आठवल्या असतील दिवसभरामध्ये त्या लिहा. वहीमध्ये एका वेगळ्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्यावर वर्क करायला सुरुवात कराल. आणि हे या सगळ्या गोष्टी करून तुम्ही झोपी जा आणि सकाळी 4:50ला आपल्या मॉर्निंग रिच्युअल्सला उठा, मॉर्निंग रिच्युअल्स अटेंड करा आणि दिवसाची जबरदस्त सुरुवात करा. सो आजची ही बुक समरी, आजचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑनलाईन स्वराज्य मिळवणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. स्वस्थ राहा, मस्त राहा, काहीतरी करत राहा, पुढे चालत राहा. धन्यवाद. बाय बाय.